नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्व सखींचं मनापासून स्वागत. आज आपण अशा व्यक्तीवर बोलणार आहोत, ज्यांनी आपल्याला लिहायला, वाचायला, बोलायला आणि स्वप्न पाहायला शिकवलं. म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. त्या काळात मुलींना शिक्षण नव्हतं. स्त्रियांचं स्थान हे घरातच मर्यादित होतं. शिक्षण घेणं म्हणजे पाप मानलं जायचं. पण सावित्रीबाईंचं आयुष्य वेगळंच लिहिलं गेलं होतं. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनीच घरातच सावित्रीबाईंना शिक्षण देण्यास सुरुवात केली. अ आ इ या 12 खड्यांपासून समाज परिवर्तन करण्यापर्यंतचं शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना दिलं. सावित्रीबाई फुले आपल्या भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी 1848 साली पुण्यामध्ये भारतातील पहिली शाळा सुरू केली. पण हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. त्या शिक्षण देण्यासाठी जात असताना लोक रस्त्यावर त्यांना दगड फेकायचे, त्यांच्या अंगावर शेण फेकायचे, त्यांना शिव्या द्यायचे. त्या जेव्हा शिक्षण देण्यासाठी जात तेव्हा 2 साड्या त्यांच्याकडे असायच्या. एक अपमान सहन करण्यासाठी आणि एक शिक्षण देण्यासाठी. एक साडी खराब झाली असेल तर ती बदलून त्या दुसऱ्या साडी सोबत नव्याने सुरुवात करायच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी. त्या शिक्षण देण्यासाठी जेव्हा बाहेर पडत तेव्हा जो अन्याय त्या सहन करत, त्यामुळे त्या शांतच असत त्यावेळेला. त्यांचं हे मौन म्हणजे त्यांची कमजोरी नव्हती, त्यांचं हे आत्मविश्वासाचं शस्त्र होतं. सावित्रीबाई फुले फक्त शिक्षिकाच नव्हत्या, त्या थोर समाजसुधारकही होत्या. त्यांच्यामध्ये सर्वांना समान मानणारा मानवतावादी दृष्टिकोन होता. त्यांनी विधवांसाठी आश्रयगृह सुरू केले, बालहत्या प्रतिबंध केला, तसेच अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केल्या. स्त्री भ्रूण हत्येला विरोध करत त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा मोलाचा संदेश आपल्या समाजाला दिला. आज आपण ज्या सुविधा उपभोगतो, शिक्षण, करिअर, स्वातंत्र्य, या सगळ्यांची पायाभरणी सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे. ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे याची शिकवण त्यांनी आपल्याला दिलेली आहे. सावित्रीबाई फुले म्हणायच्या की एक शिक्षित मुलगी म्हणजेच एक सशक्त पिढी होय. त्या उत्तम लेखिका आणि कवयित्रीही होत्या. त्यांची काव्य फुले आणि बावनकशी, सुबोध रत्नाकर हे साहित्य खूपच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कवितेतून त्यांनी स्त्री शिक्षण, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांचा संदेश दिलेला आहे. जाऊन शिका, विद्येचा स्वीकार करा, अज्ञानाचा अंधार दूर करा, ही शिकवण त्यांनी त्यांच्या साहित्यातून दिलेली आहे. त्या उत्तम मानसिक ताकदीचं उदाहरण आहेत आपल्यासाठी. कारण एवढा अन्याय सहन करून त्यांनी शिक्षणाचा जो पाया रोवलेला आहे तो खूपच प्रेरणादायी आहे आपल्यासाठी. माझ्या प्रिय सखींनो, जर कधी असं वाटलं की मी काही करू शकत नाही, माझे स्वप्न छोटी आहेत, किंवा समाज काय म्हणेल या भीतीनेच तुम्ही स्वप्न पूर्ण करू शकत नसाल, तर सावित्रीबाईंना आठवा. कारण त्या एकट्या उभ्या राहिल्या आणि इतिहास घडवला. सावित्रीबाई फुले हे एक नाव नाही, तर एक विचारधारा आहे. सावित्रीबाई फुले यांना नमन करत असताना त्यांना शब्दांनी नाही तर कृतीने वंदन करूया. शिका, स्वतःची स्वप्न पूर्ण करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत नमस्कार.